एल्विस गोम्स हांच्या फुडारपणाखाल सिटीजन्स फॉर डेमोक्रेसी गोंय हांणी नगरपालिका वेंचणुको आनी प्रशासकांची नेमणूक करपाक कळाव जावप अघटित अशें म्हणलां. गव्हर्नमेंट एंड द स्टेट इलेक्शन कमिशन आता शेमलेसनेस कित्याक म्हणटा तें हांव मागीर सांगता. एडमिनिस्ट्रेटर्स अपॉइंट केल्या कांय म्युनिसिपल कावन्सिलांनी, कित्याक तांचो टेन्युअर सोंपलो 5 वर्सांचो. सो कॉन्स्टिट्यूशन सांगता की 5 वर्सां टेन्युअर आसूंक शकता. सो देर यू आर फुलफिलिंग द कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट. 5 वर्सां कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट प्रमाणे सोंपल्या उपरांत एडमिनिस्ट्रेटर घालता. बट शेमलेस कित्याक म्हणलां, टायम एंड अगेन Election Commission, State Election Commission, as well as the Government of Goa have been reprimanded by the High Court, even the Supreme Court. तांचेर ताशारे उडल्या. आता आय डोंट नो High Court ह्या ऑफिशियल जे मशिनरीज आसा तांकां पनिशमेंट कित्याक दिना. पनिशमेंट जर दिल्लो जाल्यार आज हांव कितें सांगता तें सांगपाची पाळी येवची नासली. ह्या म्युनिसिपल कावन्सिलान जे एडमिनिस्ट्रेटर घातल्या ते एज पर द रुलींग ऑफ द हायकोर्ट कंप्लिटली इलिगल. द लॉ ऑन इलेक्शन्स टेन्युअर इज सेटल्ड. कितले फावटी सेटल करपाचो हायकोर्टान, कितले फावटी हो आज गोंयच्या लोकां मुखार हो प्रश्न उपस्थित करता. लोकांक जितले पळय इग्नोर करता लोक हांकां, तितले फावटी हे कॉन्स्टिट्यूशनल वायलेशन पळय म्हणटा ते करीत रावतले. आता हो जो मुद्दो आसा तो इलेक्शन ताणें टेन्युअर सोंपचे पयलीं घेवपाक जाय. जे इलेक्शन आसा लोकल बॉडीचे, कित्याक तुमकां हें कळपाक जाय, जसो गव्हर्नमेंट इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी तशेंच लोकल बॉडीज आर ऑल्सो कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि इलेक्शन कमिशन्स आर ऑल्सो कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, वेदर इट इज सेंट्रल ऑर स्टेट. आता ह्यो 2 कॉन्स्टिट्यूशनल बॉडी पळय आसा, सेंटर ECI आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. आतांच्या काळात ते आपण सामके जोड पालवान सगळें काम करता आणि इट अपियर्स दॅट इट इज एक्सटेंडेड आर्म ऑफ द गव्हर्नमेंट. तशेंच गोंयानूय स्टेट इलेक्शन कमिशन जे आसा ते एक आपली ऑटोनॉमी आणि रेस्पेक्ट म्हणटा तो आनी दवरिना. ते सरकार सांगता तशें नाचता. आनी हें आयज एक उदाहरण. जेन्ना तुमकां परवानगीच ना एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करपाचें, तेन्ना तुमी एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करता आनी तुमकां जाय तेन्ना इलेक्शन घेतलें म्हणटा. ही जाली दादागिरी. दीस इज नथींग बट कॉन्स्टिट्यूशनल वायलेशन. सो हें जें कितें घडटा तें कॉन्स्टिट्यूशनल वायलेशन. ज्या कॉन्स्टिट्यूशनाचेर हे ओथ घेता तेच कॉन्स्टिट्यूशन भंग करता येईल. आता सांगता पळय, तोमार सिंग केस म्हणटा ती सुप्रीम कोर्टान गाजलेली केस, खूब वर्सां जाली. हितून हो कायदो सेटल जाल्लो की केन्ना एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करूंक शकता, जेन्ना कितें नॅचरल कॅलॅमिटी जाता, जेन्ना म्हणजे अशें हाताच्या भायर म्हणजे शक्यच ना इलेक्शन घेवपाक, तेन्नाच एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करूंक शकता. अनयुज्युअल इमर्जन्सी सिच्युएशन्स अशें म्हटलां. ह्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटाच्या आधाराचेर सेगीत 3 फावटी हायकोर्टान जजमेंट जाल्ले आसा ह्याच विशयाचेर. पयलो म्हणटा तो नरेश गावणेकर. नरेश गावणेकराच्या टायमार हे कोर्टाच्या मुखार येवन सांगपाक लागले ना डेटा कलेक्शन जावंक ना मिलॉर्ड, आनीक रिजर्वेशन आमचे टायमार जावंक पावना म्हणून आमी करूंक शकना. सो नरेश गावणेकराच्या केसीन हायकोर्टान रुलींग दिलें, नथींग डुईंग, घे इलेक्शन इमिजिएट. मागीर जोझफ सिक्वेरा केस. तेन्ना सांगलें भुरग्यांच्यो एग्जामी आसा, पावस पडलो जाल्यार ते बॅलेट पेपर भिजतले आनी वोटींग करूंक जावचें ना म्हणून हायकोर्टा कडेन एक फ्लिम्सी ग्राउंड्स घालून अफिडेवीट फायल केलें. मागीर सांगलें स्टाफूय आमचे कडेन कमी आसा. हायकोर्टान तांचे भायर उडयलें आनी सांगलें नथींग डुईंग, इलेक्शन घ्या म्हणून. आनी मागीर संदीप बजरकर केस ना, मागीर जाली रोहन शिरोडकर केस, 3rd टायम. आनी ताजे उपरांत संदीप बजरकर केस इन 2022. आनी तेन्ना त्या केसीन क्लियरली म्हटलां हायकोर्टान
की आमकां परत परत हेजेर कित्याक डिसायड करपाची पाळी येता. रोहन शिरोडकर केसीन कोर्टान म्हटलं दिस इज द थर्ड टाइम वी आर कॉल्ड अपॉन टू डिसाइड ऑन दिस इश्यू. इश्यू ऑलरेडी डिसाइडेड बट वी आर कॉल्ड अगेन अँड अगेन टू डिसाइड ऑन दिस इश्यू. संदीप वजरकर केसीन सामकें क्लियर सगळे फाटल्यो केसी बीसी ओडून सांगून दिल्लें आसा की नथिंग डुईंग इलेक्शन तुमकां घेवचेच पडटलें. देर इज नो स्कोप इन द कॉन्स्टिट्यूशन नॉट टू टेक इलेक्शन्स. आज अशेंच म्हणजे कांयच परवा ना आमकां, काय आमकां कॉन्स्टिट्यूशन लागना, आमकां काय लागना. वी वील डू वॉट प्लीजीज अस. ह्या एटिट्यूडाचेर सरकारान आनी स्टेट इलेक्शन कमिशनान दोगांयनी मेळून इलेक्शन पोस्टपोन केलां. एट द सेम टायम सिटी कॉर्पोरेशन ऑफ पणजी हाची इलेक्शन जेन्ना जाल्लें तेन्ना रोल पळय आसलो, रोल इलेक्टोरल रोल तो सुद्दां फायनल रोला बरोबर मॅच जायनासलो. आउटडेटेड रोल घेवन तुमी ताबडतोब म्हणजे तुमकां कोणाक तरी प्लीज करपाचें आसलें म्हणून तुमी आउट ऑफ द वे वचून जो फायनल रोल 21 फेब्रुवारी घेवपाचो आसलो ताची वाट पळयनासतना आनी जेन्ना टेन्युअर 30 मार्च पर्यंत अवेलेबल आसलो, 30 मार्च पर्यंत तुमकां टायम आसलो इलेक्शन घेवपाक, जाल्यार घाय गडबड करून तुमी ओल्ड रोलाचेर इलेक्शन केलें आनी आतां तुमी इलेक्शन घेवपाक सोदिना आनी तुमी एडमिनिस्ट्रेटर घातल्या. सो दीस इज कंप्लिटली अनकॉन्स्टिट्युशनल. हें आमकां दिसलें की लोकांक सांगपाक जाय, नाजाल्यार लोकांक दिसतलें हें नॉर्मल म्हणून. दीस इज नॉट नॉर्मल, दीस इज एबनॉर्मल. कित्याक ज्यो मशिनरी हें काम करपाच्यो आसा त्योच एबनॉर्मल जावन पडल्या. दे आर कंप्लिटली अंडर द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट. सो हें क्लियर दाखोवन दिता स्टेट इलेक्शन कमिशन इज नथिंग बट एन एक्सटेंडेड डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. इट हॅज नो ऑटोनॉमी. ते आपले दीस काडटा थंय, हाजे वयल्यान सिद्ध जाता. तुम्ही कोर्टान वयतले हायकोर्टान? कोर्टान वचपाची पाळी येवची ना. एट द मोस्ट गेले जाल्यार कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून एप्लिकेशन मूव करचें पडटलें. कित्याक हें आतां आजच भायर सरला न्यूज की एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट केला म्हणून, काल सांजचे भायर सरला. सो वी वील सी. कित्याक गेल्ले वजरकर केसीन खुबशे मिसलेनियस एप्लिकंटूय आसले तितून, तांकांय विचारून पळोवचें पडटलें की इतली क्लियर कट ऑर्डर दिल्ली आसतना, जजमेंट दिल्लो आसतना इन 2022, 28 जून 2022, हें इतलें हांकां कळपाक जाय आसलें इलेक्शन कमिशनाक की बाबा वी ओबे द हायकोर्ट ऑर वी डोंट ओबे द हायकोर्ट. सो दीस मे हॅव टू बी टेस्टेड. हांव आतां इमिजिएटली सांगूंक शकना. वी वील कन्सल्ट अँड सी वेदर अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कॅन बी फायल्ड बिफोर द हायकोर्ट. ना आतां कितें आहा लीगल पॉसिबल कंटेम्प्ट पेटिशन यू कॅन गो. घालपाक मेळटा आमी घालतले. घालचोच पडटलो. कितले फावटी आतां लोकांचो टायम वेस्ट पळय. कितें आहा हेजे फाटल्यान फायनली सरकाराचे पयशे वयता म्हणल्यार आमचेच पयशे वयता न्हू हें सगळें करपाक. हें केन्ना सोंपतलें? 4 जजमेंट जाता की इलेक्शन घेवपाक जाय म्हणून, तुमी घेना. दॅट मिन्स यू आर डिफाईंग, यू आर क्लियरली डिफाईंग द जजमेंट्स ऑफ द हायकोर्ट. थँक्यू.